नमस्कार, मी साहिल, RSP टीमच्या प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर. या व्हिडिओतील प्रत्येक फ्रेम, इफेक्ट आणि कट हा आमच्या RSP टीमच्या क्रिएटिव्ह व्हिजनचा भाग आहे. तुमच्या कंटेंट सिनेमॅटिक, प्रोफेशनल आणि उठून दिसणार बनवायचा असेल तर RSP टीमशी नक्की संपर्क साधा. नमस्कार सर, मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत राऊत आणि आज आपण आपल्यासमोर जे बसलेले आहे आदरणीय बंडूभाऊ शिंदे सर, हे एक मोठं नाव आपल्याला दिसते आणि यांची मुलाखत आज आपण इथे बघणार आहोत. तर बंडूभाऊ शिंदे त्यांच्या एकूण प्रवासावर एक थोडक्यात आढावा आपण इथे घेणार आहोत. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की 1972ला तुम्ही आझाद हिंद मंडळाची स्थापना केली आणि त्यावेळेला तुम्ही तरुण होते आणि मला असं वाटते बेरोजगारी होते आणि तेव्हा आणि अशा वेळेस तुम्हाला एवढ्या तारुण्यामध्ये ही एक मंडळ स्थापन करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? आम्ही एक आझाद चौक, त्यावेळेस आझाद चौक म्हणून नव्हता, पण त्या याच्यामध्ये तिथे आम्ही असे कार्यक्रम घ्यायचे सहज स्वयंप्रेरणेने, म्हणजे कुठे असा हे नव्हता निरनिराळे तिथं जे ध्वजारोहण वगैरे करायचं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. त्यानंतर तिथे असे सांस्कृतिक कार्यक्रम घेत होतो आणि मारुती मंदिर होतं, त्या मंदिरात वगैरे असं सांस्कृतिक. त्यानंतरला मी कॉलेजमध्ये असताना हे जे विद्यार्थी होते निरनिराळ्या पॅनलचे वगैरे, तिथं त्यावेळेस इलेक्शन वगैरे व्हायचं. तर माझी भूमिका पहिलेपासनं त्यांना जे सेवा द्यायचा लायब्ररीच्या माध्यमातून, तर माझ्यासमोर कधीही असा हे पार्सिटी नाही आली. प्रत्येक विद्यार्थी हा सारखा या याच्यातून. तर त्या अनुषंगाने माझ्यामध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये ते पॅनल असल्यामुळे इलेक्शनच्या याच्यात वगैरे एक दुसऱ्यांना विरोध हे ते वगैरे, पण विद्यार्थी माझ्याकडे यायचे ते अगदी विश्वासाने कोणतेही सल्ला घ्यायला वगैरे. तर मी त्यांना अगदी प्रामाणिक सल्ला द्यायचा की तुम्ही इलेक्शन पुरती इलेक्शन लढा, पण त्याच्यानंतर एक राहा. कुठल्याही प्रकारचा असा दुजाभाव नको याच्यानंतर. आणखी तुम्ही कोणत्याही याच्यात इथे असले, तुम्हाला जे पद मिळते त्या पदामध्ये पदाच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जो मार्गदर्शन आहे ते प्रामाणिकपणे करा. मग खेळाच्या बाबत असो, लायब्ररीच्या बाबत असो, कुठल्याही याच्यामध्ये जे पार्टिसिपेट त्या विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असत तर प्रामाणिकपणे तो प्राचार्यांसमोर मांडा. मग त्यामध्ये मी जरी असलो, माझ्या लायब्ररीच्या याच्यातूनही काही असं तुम्हाला अन्याय झाला असेल वाटत, तर तिथे संकोच नका काही होतं. तर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अशी व्हायची. पण त्या अनुषंगाने हे आपण आझाद हिंद मंडळ चालू केलं, तर तिथे मी सर्व पॅनलचे विद्यार्थी त्या मंडळात होते. आणखी त्यातल्या त्यात आमचे बोलल्यातले विद्यार्थी आपले मित्र लोक होते. त्या ह्याच्यातून ते एक चालू. मग पहिला जो हे झाला मंडळाच्या ह्याच्यातून, तिथंचा पोळा वगैरे हे तर शेतकरी बांधूंसाठी वगैरे आम्ही घेतच होतो. पण विशेष करून माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली की विद्यार्थ्यांसाठी रोजगार नोकरीच्या एरिया मार्गदर्शक असं काहीतरी आहे. त्यावेळेस एवढं काही हे निघालेलं नव्हतं. मग कॉलेजमध्ये तर लायब्ररी चालवायचं, तर त्या अनुषंगाने इथे एक बाजूलाच एक हे होतं, त्या ठिकाणी एक व्यवसाय मार्गदर्शन केंद्र चालू केलं. तिथे कॉलेजमधली जेव्हा सायंकाळी सुट्टी व्हायची त्यावेळेस मी तिथे पेपर घेऊन तिथे पेपर ठेवायचा.
त्या याच्यामध्ये आणखी असे काही हे असले तर ते नोटीस बोर्डवर चिपकायचं विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने. सहयोग आपलं व्यवसाय मार्गदर्शन असं नाव दिलं होतं ते त्याच्यामध्ये. आणि त्या चांगला प्रतिसाद मग मिळत गेला विद्यार्थी सर्व तिथे. कधी माझ्यावरती कोणत्या विद्यार्थ्यांचा असा हे झाला की हे या याच्यात आहेत पेमेंटचे असतील अगदी, मग तिथं कितीही विद्यार्थी असा हे असला तरी तो मला अगदी प्रामाणिकपणे मला जो एक आदर द्यायचा त्याच्यातून माझाही प्रामाणिकपणाच होता. आणि मला असं वाटतं सर की महात्मा गांधींच्या अहिंसा या तत्वाचा त्याच्यावर बराच प्रभाव आहे आणि त्याचीच ओळख तुमच्या व्यक्तिमत्वातून सगळ्यांना दिसते. तर ती सुद्धा एक प्रेरणा मंडळाच्या मागे. त्या मंडळ हातात ती प्रेरणा मला जी मिळाली ती प्रत्यक्षात होती. मी कुठं वाचन केलेलं नव्हतं, काही नव्हतं महात्मा गांधीच्या बाबत. पण विशेष करून कॉलेजमध्ये मला जो एक अनुभव यायचा कॉलेजमध्ये, कधी कधी एका शब्द सांगा न्याय, प्रमोशन याचे, तर त्या ठिकाणी मी कधी प्रत्युत्तराने याचा हे नाही केला. तो अप्रतिकारातूनच फक्त आपल्या अन्याय जरी झाला असत पण आपल्या ड्युटीमध्ये कुठेही त्याची हे दिली. ते विद्यार्थ्यांना सेवा प्रामाणिकपणे देत. आणि तिथून मग थोडासा काय म्हणून एक प्रकारे माझ्या डोक्यावरती अशी एक हे झाली मानसिक चिंतनाची याच्यात. तिथे मी जसं प्रेरणा मिळायची, कुठल्याही प्रकारचं मौन पाळलं, त्याच्यानंतर मी उपवास केले त्यावेळेस 8 दिवसाचे, म्हणजे अंतःप्रेरणाने, म्हणजे माझ्यावर काही अन्याय होते किंवा काही पाहिजे म्हणून असं नव्हे, तर त्याच्यामध्ये तिथे अगदी प्रामाणिकपणे जे आजकाल विपश्यनेचा जो होता ना तो मला आपोआपच त्या ठिकाणी येत गेला. आणि तिथून मग मला त्यावेळेस आपोआप मला जशी प्रेरणा, मी धोतर घालत होतो, टोपी घालायचा अगदी यायचं आणि खादीचे माझ्यामध्ये ते खादीचे कपडे, खादीचे विशेष म्हणजे सुती कपडे, असं कारण खादी स्वतः मी काही असं होता. मला मग माझ्यावरती कॉमेंट्स व्हायचे की ते गांधीवादी आहे, सर्वोदयी आहे. मला त्या गांधी विचाराची जी कधी किंवा सर्वोदयाची कधी व्याख्या करता आली नाही. मग मला असं वाटलं की हे गांधीवादी म्हणतात, सर्वोदय हा काय हे आहे. म्हणून मग मला गांधींचं माझे सत्याचे प्रयोग वाचण्याची प्रेरणा झाली. आणि ते पुस्तक मी इथे मिळालं नाही, आपल्या कॉलेजमध्ये होतं पण ते इंग्लिशमध्ये होतं. ते BA फायनलला, पण तेवढा आकलन आपलं नव्हतं. म्हणून मग मी वर्धेवरून ते माझे बोलावलं आणि ते मी वाचत होतो 77. तर ते वाचत होतं तर एकदम ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याचे अश्रू आले. ते पुढे अगदी ते भरून आलं की अरे हा अनुभव जो आहे हा आपल्याला आपणच घेतो आहे. गांधी तर महान होते, पण त्यावेळेस ते पुस्तक त्यांनी वाचून झाल्यानंतर मला वाटलं की हा गांधी विचार नाही तर गांधी जीवन पद्धती याचा. बरोबर. गांधींनी स्वतः जो प्रवास केला आपल्या सेवाग्रामला, जे बापू कुटी वगैरे त्या ठिकाणी, तर तो प्रत्यक्षात मी माझ्या आपल्या इथे करत होतो. त्याला जोडून माझा प्रश्न आहे की जसं आम्ही आता एवढ्या वर्षापासून तुम्हाला पाहतो आहे की लोक गांधींचं नाव घेतात, त्यांच्या जीवन पद्धतीचा भाषणात उल्लेख करतात, परंतु तुम्ही त्या तत्वांना प्रत्यक्षात अंमलात आणलं, अंगीकारलं आणि तुम्ही तसे आतापर्यंत जगत आलात, जगतो. आणि एवढंच नाही तर विदर्भाचे गांधी किंवा उमरेडचे गांधी हे जे विशेषण तुमच्यासाठी लोक वापरतात ते यासाठीच की तुम्ही स्वावलंबन हे जे तत्व आहे खादीचाच वापर करणे आणि गांधी विचारांचा प्रसार करून आपल्या जीवनात ते अंमलात आणणे. तर हे सगळं करताना ते सहज होत गेलं की ते कसं जड गेलं? सहज होत गेलं. म्हणजे कुठेही असं माझा त्याच्यावरती हे नाही झालं. इव्हन आर्थिकतेच्या बाबत वगैरे माझी जी घटना होती ते आपल्याला जेवढं मिळते
तेवढ्याच पूर्ण करायचं. आणि गांधींचा जो विचार एकादश व्रत होतं, हा. सत्य, अहिंसा, शांती, अपरिग्रह, अस्तेय, ब्रह्मचर्य, आस्वाद, अभय, जात निर्णय, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, स्वाध्याय, स्वदेशी व्रत, सहिष्णुता, नम्रता, स्पर्शभाव, हे सर्व मी ते वाचून नाही, ते माझ्या याच्यातच सहजरित्या घडत. कधी मला अपरिग्रहाच्या बाबत तर माझा खूप होता कटाक्ष, की आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तूचा संग्रह करून. एक चांगलंच उदाहरण आहे की सेवाग्रामला तिथे एक सेमिनार झालं होतं, डॉक्टर अभय सर्च मध्ये जे आहे त्यांचं, तिथं ऑल इंडिया युवा याचं त्यांना मार्गदर्शन व्हायचं सेमिनार होतं. तिथे त्यांनी एक उदाहरण दिलं अपरिग्रहावरती, कारण त्यांचा जन्म सर्व काही सेवाग्राम मधूनच झालं. त्यांचे वडील जे होते ठाकोरदाजी तर त्यांनी त्यांचं एक उदाहरण दिलं. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही भेटायला गेलो, मग घरची गेलीवरून. तर त्यांना भेटलो आणि तिथून बाहेर निघालो रूम मधून, आणि आम्ही मग तिथं सेवाग्राममध्ये त्यांचं बालपण सर्व गेलं. ते सेवकाशी आम्ही बोलत होतो म्हणे. तर थोड्या वेळातच निरोप आला की ते गेले, म्हणून अजून शेवटच्या याच्यात अंतदर्शनाला गेलो. तिथून निघालो रूम मधून, तर माझा मुलगा म्हणत, त्यांचा मुलगा डॉक्टर होता अभयभाऊचा, तर माझा मुलगा म्हणायला लागला म्हणे, बाबा दादाजी के दो ड्रेस. त्यांनी जेव्हा त्या रूम मध्ये पाहिलं, ते पाहिलं मला एकदम हे आलं की दादाजी के दो ड्रेस थे, मेरे 3 ड्रेस है, अब चौथा सिलाने वाला हो, अब सिलाता नहीं, 3 ड्रेस पे. आणि त्याप्रमाणे माझा तर तुमच्या या प्रत्यक्ष जगण्यालाच सलाम करावासा वाटतो. कारण की गांधी विचार प्रत्यक्षात जगणं हे अत्यंत अवघड असं काम आहे, जे तुम्ही आजपर्यंत करत आलेलं. आणि पुढचा प्रश्न असा आहे माझा, की पुढे मग हे अनुभव वाचनालयाची स्थापना तुम्ही केली, आणि तुमचं संपूर्ण घर एक प्रकारे वाचनालयासाठी दान करून टाकलं, मुलांच्या अभ्यासासाठी दान करून टाकलं. याबद्दल थोडं सांगा. हा, तर त्या ह्याच्यात हा जो प्रवास झाला ना, पहिले तर आपण वाचन हे करत होतो, सहयोग मार्गदर्शन केलं. पण मी कॉलेजमध्ये असताना 9 मध्ये अशी रिटायर्ड झाली 9ला. तर त्यावेळेस मला अशी प्रेरणा झाली की 8 ते 14 वायू गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एक शिबिर घ्यावं, विज्ञान, कला, साहित्य, संगीत यासाठी. त्याच्यात मला विशेष करून माझे मार्गदर्शक म्हणून रंदे, प्राध्यापक रंदे होते, त्यांच्यापासून मला शिबिराची कल्पना मिळाली. शिबिर म्हणजे काय हे मला माहीतच नाही. आणि त्या फक्त मी ऑर्गनायझेशन करायचं, विद्यार्थ्यांना जमवायचं, प्रत्येक शाळांमध्ये जाऊन वगैरे, फक्त त्यांचा पेपर प्लॅनिंगचं हे राहायचं रंदे सरांचं. आणि त्या ह्याच्यातून जेव्हा पाहिलं तर त्या 9 मध्ये ते वनितामध्ये त्या सर्व याच्यात विद्यार्थी यायचे. तर त्यावेळेस 9 मध्ये विशेष टीव्हीचं खूप फॅड होतं, आज जसं मोबाईलचं आहे. तर मला एक कल्पना आली की मी विद्यार्थ्यांना म्हटले त्या शिबिरार्थ्यांना, तर तुम्ही टीव्ही पाहू नका, टीव्ही नका पाहू, त्यांना सबस्क्राईब काहीतरी दिले पाहिजे. त्या माझ्यात ही कल्पना आली. मी स्वतःच्या खर्चाने ती पुस्तकं घेतली त्या लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांना म्हटलं तुम्ही इथं एक जण, आणि प्रत्येक शाळेत होतं, पण ती सेवाभाव तो हे नव्हतं. तर त्याने पण चांगला प्रतिसाद केला. त्याच्यातून ते विद्यार्थी, मला वाटतं या वाचनालयातून अभ्यास करून 100-150 वर विद्यार्थी. मग हे जर चालू झालं त्या विद्यार्थ्यांसाठी 8 ते 15 शिबिर, मग एक असा ग्रुप आला की सर आम्ही इथे अभ्यासाला येऊ का, कॉम्पिटेटिव्हचे विद्यार्थी यामध्ये ते यायला लागले. आणि ते सर्वच विद्यार्थी नोकरीला लागले. तेव्हापासून मग ह्या कॉम्पिटेटिव्हचा आपोआपच हे झाला. आणि मग त्याला नाव आता रंदे सरांनी, त्यावेळेस ती माझीच कल्पना होती लायब्ररीचा, तर रंदे सरांनी मला म्हटलं की तुम्ही आईचं नाव द्या वगैरे. तर म्हटलं याबाबत आईचं नाव नाही, कुठल्याही याचा हे नाही. काही वेळेस मराठा सेवा संघाने बी
हे केली होती की आपण वरती हे बांधून गेले वगैरे, पण त्या ठिकाणी तो जातीचाही उल्लेख होता. म्हणून मग मला एक अशी कल्पना सुचली, अनुभव नाव. कारण अरे की वा, छान. वाचनालयात हे पुस्तकं लेखक लिहितात हे बहुतेक अनुभवातूनच आपल्याला खूप छान, खूप छान. म्हणून त्याला मी अनुभव वाचनालय नाव. आज हे अनुभव वाचनालय पूर्ण जवळपास महाराष्ट्रभर पोहोचलेलं नाव आहे, प्रसिद्ध असं. ते माहीत नाही आता महाराष्ट्रभर पोहोचले, कारण की तेवढा पण 150च्या वरती विद्यार्थी नोकरीला क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंत. आणि त्यांना एकच सांगतो मी, जेव्हा ते ऑर्डर घेऊन, सर आम्हाला इथे नोकरी लागली, का तुम्हाला जितक्या लवकर नोकरी लागली ना तेवढी टिकवणं आजच्या याच्यात फार गरजेचं आहे. एकच आहे की तुम्ही कोणत्याही पोस्टचे असा क्लास 4 जरी असाल तरी प्रामाणिक ड्युटी करा. बरोबर. तुम्ही प्रामाणिक ड्युटी कराल, क्लास 4चे असाल तर तुमचा बॉसही तुम्हाला बसतो. आणि हे मी त्यांना नुसतं उद्देश नाही, तर मी माझा स्वतःचा अनुभव आपल्या महाविद्यालयात. सर, तुम्ही उमरेडच्या नूतन आदर्श महाविद्यालयात मला वाटते ग्रंथालय लिपिक नाही, त्यावेळेस अटेंडंट म्हणून ग्रंथालय अटेंडंट म्हणून तुम्ही नोकरीला लागले. आणि मग नोकरी संपूर्ण तुमची होतपर्यंत बरेच खाचकळगे आले, हो. त्याचा सामना तुम्ही केला. हो. तो सहजरित्या, म्हणजे मी तर म्हणतो की जे काही संकट येतात किंवा जे काही अन्याय होतात ते चांगल्या करता मी त्यांना मी गुरुच मानतो. त्यांच्यावरची प्रतिशोधाची भावना माझ्यात होती. मी आजही म्हणतो की यांनी जर मला जर अन्याय नाही झाला असता किंवा हे नाही झालं तर हे विचार हे झाले. आणि प्रामाणिकपणे त्याला मी हे प्रतिसाद दिला किंवा आपल्या जीवनात. म्हणजे तुम्ही बोलताना आईचा उल्लेख केला, तर त्यावरून मला हे विचारायचं आहे की तुमची आई, म्हणजे वडील तर खूप बालपणीच वारले, 6 वर्षात तर असं तुमची आई आणि भाऊ या दोघांचे तुम्ही नेत्रदान आणि देहदानही केलं. हो. त्याबद्दल थोडं. ते विशेष करून आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे उमरेडला, झोरमोरे, प्रशांत सपाटे यांच्या नेतृत्वाखाली एक त्यावेळेस 9 मध्येच असेल पण नाही 6 मध्ये होतं ते. तर त्यावेळेस त्यांनी एक शिबिर घेतलं होतं, श्रीकृष्ण मंगलकार्य, देहदान, नेत्रदान आणि ब्लड ग्रुप. तर त्या ठिकाणी पुष्कळांनी फॉर्म वगैरे भरले, आमचे ज्योतिबा कोटमकर वगैरे यांनी वगैरे होतं. तर त्यावेळेस तर मी फक्त ऐकत होतं, मी काही हे नाही केलं व्यक्त वगैरे. मग अशी एक वेळ आली की झुरमोरे सर आहे, त्यांच्या आईचं देहदान मरण पावले. तर त्यांनी देहदानाची पूर्ण तयारी केली याच्यासाठी. पण त्यांचे काका होते, त्यांनी थोडेसे आपल्या भावना व्यक्त केल्या, अरे काही कमी आहे का आपल्याला, हे आहे. त्याच्यात ते गणवरले ते कॅन्सल झालं. त्याच्यानंतर मग आमची आई गेली, मी कुठे वाच्यता नाही केली काही म्हणून. आई आता जाणार आहे एवढ्या. मग प्रशांत सपाटे, झुरमुरे वगैरे आले. मी म्हटलं आणखी विशेष म्हणजे आपल्या याचे माधव नेत्रपेढीचे हे आले, ते गावात होते. तर त्यांना म्हटलं की आपल्याला आईचं देहदान करायचं आहे आणि देहदान. तर मग या लोकांना मी सांगितलं की देहदान. मग तशी तयारी झाली, आई गेल्या. मग त्यांचं पहिले इथं नेत्रदान झालं, माधव नेत्रपेढीचे पहिलं माधव नेत्रपेढीतलं नेत्रदान आहे. आणि तिथं नेत्रदान झाल्यानंतर मग आम्ही ते ॲम्ब्युलन्स आणून मेवमध्ये ते बॉडी पोहोचते. म्हणजे खरं तर यातून सर तुम्ही एक समाजामध्ये आदर्श निर्माण केले. आणि अवयवदान वगैरे हे जे आहे, आपण पाहतो की अलीकडे देहदान, अवयवदान आणि नेत्रदान याची एक चळवळच खरं तर समोर यायला पाहिजे. पण त्याची सुरुवात खरं तर तुमच्या या कुटुंबातल्या रूपाने झाली. यानंतर मला हे विचारायचं आहे की तुम्ही आपल्या घरी, मी पाहतो इथे कुठेही कोणताही देवाचा फोटो नाही, कोणती मूर्तीपूजा तुम्हाला मान्य नाही, पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःला आध्यात्मिक मानता. तर हे नेमकं कसं? मी ईश्वराची संकल्पना पूर्णपणे मानतो. तर त्यावेळेस गांधीजीचं जो हे वाचलं, तर ते हे जे मूर्तीपूजा वगैरे जे पूर्ण हे होत होती, त्याच्यातून जे पूर्णपणे असं कर्मकांडाचं हे झालं. तर मला मग ईश्वराची कल्पना काय, तर सत्य हाच ईश्वर, हे मला गांधींच्या याच्यातून याला
बुद्ध्याला आलं अच्छा. आणि मी ते आजही सत्य हाच ईश्वर. पण मी कोणत्याही धर्मावर किंवा कोणावर बी टीका करत नाही. जे होत आहे आपण आता इव्हन हे इथं देऊ आहे समोर, त्या देवळाचं बंद करण्या आणि उघडण्याचं काम माझ्याकडेच आहे, किल्ली माझ्या अच्छा अच्छा जवळ अच्छा. आणि मी तिथे येणारे जे आपले भक्तगण आहे वगैरे हा. त्यांनाही कधी दरवाजा उघडायचा असला हे असला तर पहिले त्यांची सकाळी उठल्याबरोबर ते उघडून देतो. तर महात्मा गांधी धार्मिक होते, स्वतःला सनातनी म्हणायचे, परंतु कधीच कोणत्या मंदिरात गेले नाही आणि कधीच मग त्यांनी मूर्तीपूजा केली नाही. मला वाटते त्याच अनुसरून तुम्ही हो, इव्हन इथपर्यंत की मला जेव्हा आजकाल थोडासा मुस्लिम याच्यामध्ये हे होते हा. तर आपोआपच मला अशी प्रेरणा मिळत गेली. एक माझा मित्र होता ॲडव्होकेट नासिर वकील आहेत, तर ते यायचे, ते कॉलेजचे विद्यार्थी माझ्या बरोबरच होते पण मी सर्व्हिस लावता ते. तर त्यांच्यावर अशी चर्चा मला ज्यावेळेस मी जे काय ट्रान्समध्ये आलो हा. तेव्हा ते अशा विचार यायचे, तर त्यांच्याशी मी चर्चा करायचा. तर त्या ह्याच्यात मग म्हणायचे की हमारे इसमें ये है पाण्याच्या बाबत बचतीचा करायचे, आंघोळीच्या बाबत, उपवासाच्या बाबत वगैरे. तर ते म्हणे हमारे कुरान में लिखा. आपण कुरान वाचलं नाही काही आणि याच्यात हे याचा उल्लेख करतात. मग मला कुरान वाचायची प्रेरणा झाली हा. आणि मी जे त्या कुरान वाचलं. आणखी विशेष करून मोहम्मद पैगंबराची जीवनी ते पूर्ण चरित्रच पूर्ण साहित्य मुस्लिम साहित्य आणलं हा. आणि ते वाचलं. तर तेव्हा मला असं वाटलं की हा जो आहे पैगंबर किंवा हे जे आतापर्यंत जे प्रेषित झाले, हे प्रेषित कोणी एका धर्मासाठी किंवा याच्यासाठी नव्हते, ते सर्वांसाठीच हे होते. कारण त्याच्यातला विचार हा जो आहे तो आपल्या सर्वांसाठी पाण्याची बचत कशी करायची हे त्यांच्यापासून शिकायचं. सर्व समावेशक विचार. हो, कारण की आणि विशेष करून मूर्तीपूजेच्या बाबत हा. मुस्लिम धर्मामधला जो मूर्तीपूजेचा जो हे बंद झाला, आणखी फक्त अल्लाह एकच हे आहे. तर तो ज्यावेळेस ते पैगंबर साहेब जिथून हे झाले प्रेषित अरब कंट्रीतून, तिथे मूर्तीचं खूप अवडंबर होतं. आपल्याकडे जसं आहे ना की गोट्याला शेंदूर फाकला की बनवला देव, त्याप्रमाणे तिथे होतं. तिथे तर इतकं होतं की काबिले होते धर्माच्या देवळ्या आपल्या याची, आणि ते त्याच्यावरती आपलं अधिपत्य गाजू त्यांच्यामध्येच संघर्ष होता. आणि त्यावेळेस मोहम्मद पैगंबर साहेब जेव्हा निर्माण झाले प्रेषित म्हणून, तर त्या ह्याच्यात त्यांनी आपल्या जीवनातूनच उतरवलं. ते तर कुठे शाळेत नाही गेले, काही नाहीये, पण ते जेव्हा त्यांना जशी प्रेरणा मिळायची याच्याकडून, तर त्याप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या जीवनात उतरवायचे आणि दुसरे जे होते ते हे करत होते त्यांचं, आणि त्याच्यातून ते कुराण तयार झालं. तर त्याप्रमाणे मला देखील अशीच प्रेरणा मिळायची. मी काही वेळेस आपले दररोजचे अनुभव वगैरे लिखाण करायचा. पण मग मला असं वाटलं की हे आपण लिखाण जरी करत असो, पण हे लिखाण तर काही आपल्याला कामाला येणार नाही. ज्यावेळेस आपल्यावर अशी काही परिस्थिती आली, संकट आलं, प्रॉब्लेम्स आले, तर ते आपल्याला तर आपल्या हृदयातच त्याचा तो हे आहे, जे आपण अनुभव घेतोय ते अनुभव आपल्या हृदयातच हे झालेले असतात. आणि ज्यावेळेस जशी परिस्थिती आली त्यावेळेस तो अनुभव एकदम यायचा, करे आपण हा अनुभव घेतो आणि तो तिथं कामाला, म्हणजे वाचून येणे. आणि तेच मला खूप प्रेरित झालं आपल्या मोहम्मद साहेबांचं, पैगंबर साहेबांचं. बरं, अलीकडे तुम्ही अल्कोहोलिक अनॉनिमस हे जे चळवळ सुरू केली आहे की एखाद्याची दारू बंद करायची, सोडवायची, आणि मग ज्याची दारू सुटली त्याच्या हातून मग इतरांना प्रबोधन करून त्यांची पण, आणि आजवर अनेक तर त्याच्याकरता एक असा आम्ही जेव्हा इथे असा हे घ्यायचं, तर त्यावेळेस डॉक्टर मांगे होते. त्यांनी एक आपल्या याच्यामध्ये मला वाटते LICच्या समोर त्यांनी एक हॉस्पिटल काढलेलं होतं आणि आताही आहे ते. तर त्या ठिकाणी ते दारू मुक्तीवरती अल्कोहोलिक अनॉनिमसवर प्रबोधन करायचे. तर त्यांनी मला म्हणे की अनुभव तुम्ही बी आपल्या इथंसा हे चालू करा ना म्हणे अल्कोहोलिक. आणि तो तर मला त्यांनी सांगितलं की इथे कुठल्याही प्रकारची हे नाही आहे म्हणे, पैसे नाही काही,
ही ज्या लोकांनी दारू सोडली हा. ते लोक आपला अनुभव सांगतात आणि त्या अनुभवातून जो हा नवीन आलेला दारू सोडण्यासाठी त्याला तो क्लिक होतो, तो सांगतो आपले अनुभव. दारू पिणारा जेव्हा सोडली तेव्हा हा. की मी दारू पित होतो त्या माझे काय बेहाल झाले, पत्नी चालली गेली, नोकरी गेली, रस्त्यावर आलो, हे सर्व प्रामाणिकपणे तिथं कुठेही संकोच करत नाही. आणि त्याच्यातून त्या नवीन येणारा जो दारुड्या सोडायसाठी हा, हा. त्याला वाटायचं की अरे याची सर्वच गेलं, माझं तर काहीच नाही, याची जर सुटते तर माझी का नाही सुटणार. हा. आणि त्याच्यातून तो त्याच्यावर प्रभाव पडायचा. अच्छा. आणि तो एक आंतरराष्ट्रीय प्रोग्राम होता, तो काही याच्यातून नाही आहे. न्यूयॉर्क मधून आलेला डॉक्टर बाब आणि BW यांनी आणलेला. तर त्यावेळेस मला ते खूप प्रभावित झालं आणि मी माझ्या घरीच त्याचं हे चालू केलं इथे या अच्छा. हॉलमध्ये. अच्छा, अच्छा. आणि त्या अनुषंगाने मग ते सुटत गेलं. मग त्याच्यात ज्या लोकांनी दारू सोडली त्याच्यातला एक चांगला होता, पहिला जर 1 वर्ष झाला तर त्याचा वाढदिवस व्हायचा. अच्छा, अच्छा. तर तो खूपच ऍप्रिशिएट झाला. मग त्यांचे वाढदिवस हा, त्यातून सगळे हे सांगितलं म्हणजे पुष्कळांना हसायला येते. तर आपला वाढदिवस हा 1 वर्ष कमी होतो हा सर्वसामान्यांचा आणि त्यांचा 1 वर्ष वाढतो. कारण की नाही तर तो दारू सोडलीच असते तो केव्हा गेला असता. बरोबर आहे. तर हा मोठा फरक. पण सर मला सांगा की तुमचा जो काही प्रवास मी पाहिला आजपर्यंत त्यामध्ये एकदम दारूबंदीचा कडे तुम्ही जे लक्ष दिलं, हो. ही प्रेरणा कुठून मिळाली? का बरं असं वाटलं की आपलं या विषयाला तुम्ही हात घातला पाहिजे? तर हे आपल्या आजूबाजूला वगैरे अशा पद्धतीचे लोक हे व्हायचे ना. हा. इव्हन आमचे मित्र याच्यात वगैरे दारूच्या आधी व्हायचे, त्या वाटल्या. आणि आजूबाजूला पूर्ण घर हे होऊन गेले. इव्हन एक त्यांनी सांगितले की एक दारुड्या 40 लोकांना अशांत करतो, घरच्या लोकांपासून. तर आजूबाजू तो जेव्हा पितो तेव्हा खूप ओरडणं हे वगैरे, कधी तो माणूस म्हणूनही पागल बनून जातो. तर त्यावेळेस वाटलं अरे हा प्रोग्राम आणि त्याच्यातून त्याचा परिणाम खूप चांगला होत गेला. त्याचे रिझल्ट्स दिसत. त्याच्यासाठी मला त्याचा काही कुठे हे नव्हतं, काही मी कधी अनुभव घेतलेला नव्हता, काही नाही. तर त्यावेळेस वाटलं की म्हणून त्यांनी सांगितलं की वेल विशर म्हणून मला त्यांनी केलं की आमच्या दारुड्या लोकांना पाहतो आपण समाजामध्ये काही मान काही त्यांना महत्त्व नेहमी नसतं. करता त्यांच्या तिरस्काराने पाहायचा, अरे देवळामध्ये जाऊ दे. म्हणजे इव्हन तो रस्त्यानं जात असेल तरी हे नाही. पण मला हे जे लोक जायचे ना तर अगदी आदराने नमस्कार कर. मला कधीही त्यांनी इव्हन कॉलेजचे विद्यार्थी इलेक्शनमध्ये, पण मला कुठल्याही प्रकारच्या वाच्यतेनेही कधी अपमान नाही केला. की त्यांना जर थांबल्यानंतर त्यांना सांगायचं तर ते माझं ऐकायचं, मला प्रत्युत्तर. इव्हन इथपर्यंत त्या याच्यात हे सांगितलेलं आहे की दारू पिणे हा एक रोग आहे. जसं बाकीच्या रोगांना सहानुभूतीची गरज आहे त्याप्रमाणे यांना देखील आहे. पण यांच्याकडे कोणी हे नाही करायचं. इव्हन रस्त्याने जात असताना मी हे पाहायचं, काही जर पडलेले असले रस्त्यावर तर त्यांना उचलून मी बाजूला. तर पुष्कळशे रिक्षेवाले वगैरे जे ते म्हणजे जाऊ द्या सर याला अशाच रस्त्यावर. मला एकदम यायचं. मग काही जण मला ओळखी माझे ओळखात ते यायचे, मग त्याला बाजूला करून. तर हा एक मग त्याच्यातून म्हणजे प्रत्यक्षात त्यांना आणि त्याच्यात जे सांगायचे तो एक गांधींच्या याच्यामधला फार मला माझे सत्याचे प्रयोगमध्ये यावा की आपले दोष कबूल करायसाठी हिंमत लागते. आणि हे दारू पिणारे जे लोक होते जेव्हा आपले स्वतःचे अनुभव सांगायचे त्या मीटिंग मध्ये, तर ते आपले अनुभव सांगायचे की आम्ही कशी दारू पित होतो, त्यावेळेस काय काय आमच्या हातून पूर्ण निसंकोच सांगायचे. कसल्याही प्रकारचे आम्ही दारूसाठी घरी चोऱ्या करत होतो, पत्नीचे मंगळसूत्र विकले, मुलांच्या खाऊचे पैसे चोरले वगैरे सगळं. बरं, अलीकडे आपण जे पाहतोय आता आपल्या देशामध्ये समाजकारण, राजकारण, जातीकारण, तर या सगळ्या व्यवस्थेकडे पाहताना तुम्हाला असं वाटतं का की गांधी विचार मरत चालला आहे आणि किंवा मग त्याचं महत्व कसं अधोरेखित तुम्ही करा? आता गांधी विचार हा कधीही मरणार नाही. उलट याच्यावरती एक चंद्रकांत वानखेडे यांनी लिहिलं की गांधी का मरत नाही, ते वाचलं. त्याच्यात याचा पूर्णपणे आलेली आहे की
आणि म्हणून गांधींनी जो अनुभव घेतलेला होता, गांधीने जे आपल्या सत्याचे प्रयोग मध्ये प्रत्येक गोष्टीचं आपल्या याच्यातून हे केलं. त्यांनी तर आपले दोष देखील सांगितलेले आहे. विलायत मध्ये असताना बरोबर. वगैरे, काही बाया बी त्यांना म्हणायचे की आमच्या बरोबर लग्न करा किंवा ते सांगायचे. ते स्वतः विलायत मध्ये गेले, ते दारूही प्यायचा विचार, पण आईने वडिलांना सांगितलं होतं का विलायत मध्ये गेल्यानंतर त्याचा अशा पद्धती त्यांनी वचन दिलं होतं. अलीकडे मला वाटतं चंद्रकांत झटाले यांनी पण मजबूती का नाम महात्मा गांधी हो हो हो. हा एक ग्रंथ त्यांचा प्रकाशित झाला. मी आलाय, मी वाचण्यात नाही आला असं, पण हा जो विवेक आहे. बरं, एक आता शेवटाकडे जाऊ आपण. 2-3 प्रश्न घेऊन मी थांबतो की म्हणजे माझ्या माहितीनुसार तुमच्याकडे त्या काळात 150 एकर जमीन होती, हो. तुम्ही मालगुजार होते, हो, एवढं सगळं सगळ्यांकडे संत्र्याच्या बागा होत्या. परंतु आम्ही जे काही तुमचं जीवन अनुभवलं आहे ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तुम्ही जे दिवस काढले. आई दळणकांडण करून तुम्हाला त्यांनी वाढवलं, वडील लहानपणीच गेले. तर हे कसं तुम्ही हताश न होता हा सगळा प्रवास? हे मला आईपासून प्रेरणा मिळाली की जेव्हा मी आजही म्हणतो, आज जे शेतकरी बांधव आत्महत्या करतात, आम्ही एवढे हे जमीनदार होतो, सर्व होतो. आईचं माहेरी आजही कोट्याधीश आहे रायपूरला, छत्तीसगडमध्ये. ती देखील त्या इस्टेटीची एक वारसदार होती. अच्छा. पण इथे जेव्हा अशी परिस्थिती आली तर आईने त्या इस्टेटीतून, कधी आमची मामी होती, आम्हाला मामाही नव्हते, मामे भाऊ नव्हता, हे तर पण तिथं कधी मागितलं नाही की माझा हिस्सा आहे मला द्या. आजकालच्या हिस्स्यासाठी लढाया होतात. तर आईने जेव्हा हे करत असताना या ठिकाणी आईने जेव्हा स्वाभिमानासाठी दुसऱ्याच्या घरी दळणकांडण केले. ते आजकाल जे फुकटाची सवय लागलेली आहे, पण आम्हाला आईने सांगितलं की फुकटाचं कोणाचं घेऊ नका. स्वतः श्रम करून त्यांचं काम करून हे करायचं. तर हा आईचा संस्कार फार मोठा आहे की मला हे वाटायचं की एवढ्या मोठ्या याच्यातली आईचा इथला जो मित्रमैत्रिणी वगैरे होता, चांगल्या करोडपती याच्यातल्या होत्या, पण त्यांना कधी पैसे मागितले नाही किंवा त्यांच्यापाशी तशी परिस्थितीच आली नसती. आणि त्या याच्यातून मला देखील आईचीच प्रेरणा मिळाली. त्यावेळेस मला कॉलेजमध्ये 1 वर्ष मी इथे शिकलो, 68 मध्ये कॉलेज उघडलं, आणि दुसऱ्या वर्षी मला नोकरी मिळाली. ती अटेंडंटची चपराशीचीच म्हणा. ते पहिल्या दिवशीच मला लोक सर आणखी यांनी लायब्ररीत माझी अपॉइंटमेंट केली की तिथं झाडझूड करण्यापासून द्यायच्या पण. आणि तिथून माझा प्रवास, म्हणजे मी आज जे म्हणतो की आपण जे म्हणतो ना की ध्येय ठेवा, हे बनायचं आहे ते, पण मी कुठल्याही प्रकारचा ध्येय नाही, जे समोर येत्या पोटासाठी ते स्वीकारली. आणि तो प्रवास माझा लायब्ररी ग्रंथालयातला तो फार मोठा प्रेरणा. आज जे मी आहोत, मला असं मी आजही कधी कधी देवा मला इतका चांगला हे कसा दिली तुम्ही सेवा करण्याची, की जिथे आजही मी 9 मध्ये रिटायर झालो, पण असंही मला वाटत नाही की आपण रिटायर झालो. आणि कसा वेळ जातो हे कळत. पण सर, आता पुढचा जो प्रवास आहे तुमचा, किती म्हटलं तरी शारीरिक मर्यादा येतात वयोमानाने. तर मग हा जो काही वसा आहे, वाचनालय आहे, इथे तुमची चळवळ आहे, अल्कोहोलिक अनोनिमस आहे, हा सगळा विचार पुढेची कोणी अशी मंडळी चालवणारी असं तुमच्या डोक्यात की कोणाकडे सोपवणार आहे? अल्कोहोलिक अनोनिमसच्या बाबत तर काही चिंताच नाही, कारण की तो प्रोग्रामच असा आहे का तिथे नवीन येतात, अनुभवी ते चालवतात. मी तर आता आजकाल मला वेळ नाही भेटत, तिथे मी जातही नाही. आता राहिला लायब्ररीचा हा जो प्रवास आहे, हे विद्यार्थी, हे आपल्या मागे तर कोणी हे नाही. जेव्हा मी हे घर घेतलं त्यावेळेस मोठ्या यांनी, तर त्यावेळेस मला सर्वजण आश्चर्य म्हणायचे, हे एकटाच होतो, मला फॅमिली नाही काही. तर म्हणजे हे तुम्ही कोणासाठी घेतलं? त्यांचा उद्देश हाच होता की हे कोणाला देतील वगैरे. मी म्हटलं आपल्या नातेवाईकाला, मी म्हटलं हे कोणालाच देणार नाही. इथे मी फक्त हे जे आहे हे उमरेड नगरीला समर्पित करतो. आता त्या ह्याच्यात काही जण म्हणायचे, मग उमरेड नगरीला समर्पित करणार तर कोणाला? नेमकं कोणाला?
तर माझ्यामध्ये आध्यात्मिकतेच्या याच्यातून हे वाटलं की ते म्हणायचे की मृत्यूपत्र वगैरे करा, असा त्यांचा उल्लेख होता कोणालाही. तर मी म्हटलं आजच काही जात नाही मी मृत्यूपत्र. आता आपण म्हणतो की या जीवाचा काही भरोसा नाहीये, बरोबर. पण मला एक आध्यात्मिक आहे की मी आजच जात नाही, पण ज्या दिवशी मी जाण्याचा मला ते हे संकेत येईल हा. त्यावेळेस तो सांगेल की आता तुझी वेळ आलेली आहे, तू आता याचा. आणि तो बरोबर आपल्याला मार्ग देईल. देईल. पुष्कळशे आता जे आहेत तुम्हाला आता ते अगदी त्या यानेच होईल. अच्छा. की आज इथं जे आपल्या सेवा द्यायला येतात तुमच्यासारखे किंवा हे बाकीचे लोक, हा. तर त्या अनुषंगानेच तो होईल. अच्छा. कारण की मग शेवटल्या याच्यात काहीच आपल्याला बतायची. बरं, आता शेवटी जाता जाता आम्हाला एवढं सांगा की तुमच्या एकूण या जीवनाच्या जो काही आढावा घेतला आपण, त्यातून तुमचा अनुभव आणि चिंतनातून पुढच्या ही जी पिढी आहे आताची, नवीन तरुण मंडळी आहे, यांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? संदेश हाच देतोय की कोणची नोकरीत काम मिळते तुम्हाला, तिथे प्रामाणिकता ठेवा. कुठल्याही प्रकारचे आजकालचे वशिलेबाजी किंवा भ्रष्टाचार, लाच होते, यापासून दूर राहा. कारण की माझा एक स्वतःचा अनुभव आहे महाविद्यालय याच्यामधला. मी त्यांना उपदेश की मी जेव्हा लायब्ररीयन झालो कॉलेजमध्ये शेवटल्या याच्यात, तर मला पुस्तकं परचेसिंगची माझ्यावरून, त्या मी नागपूरला जायचं आणि प्रत्येक प्रकाशन आणि बुक स्टोअरला भेटी दिल्या. अच्छा. तर मग त्यांना म्हणायचं तुम्ही डिस्काउंट किती द्याल या बिलामध्ये. तर त्यांचा प्रतिप्रश्न होता की तुम्हाला आम्ही जे कमिशन देऊ, जे परचेसिंग कराल त्या याच्यावरती, हा. तर 1%, 2% ते तुमचे होईल म्हण कॅश मध्ये, ते तुम्हाला हे नाही. तर आणि मग आम्ही बिलामध्ये किती डिस्काउंट द्यायचं ते देऊ. तर मला हसायला आला. मला त्यावेळेस कमिशन नावाची वस्तूच माहीत नव्हती. तर मला हसायला आला. मी म्हटलं मला एक नवीन पैसाही नाही पाहिजे, या बिलात जास्तीत जास्त किती द्यायला एक सांगा. मग ते पुस्तकं पाहून वगैरे 25%, 30%, 20% असे आणत होतो. मी मागची बिलं पाहिली माझ्या पूर्वी जे लायब्ररी होते त्या 6.25% वरती नव्हते. मग एकदा ते लायब्ररीन आले, त्यांना ते रेल्वे स्कूलला अबू रोडला नोकरी मिळाली होती त्याच्यामुळे. तर सर म्हटलं का हो तुमच्या वेळचे तर 6.25%च होते. म्हटलं मी तर 25%, 30%, 20% ते म्हणे शिंदे मी तर खूप खाल्लं. पण एका शब्दामध्ये त्याच्यावर मी आर्ग्युमेंट नाही केला. आणि हा सत्याचा जो माझा हे आहे तो मला ही प्रेरणा देऊन जातो, जे इथे कुठे वाचनातून किंवा काही नाही. आणि आताही मी वाचनाच्या याच्यात लायब्ररीतून आलेलो आहो, पण कोणत्याही पुस्तकाने मला कुठे हे दिलेली नाही. पहिले मी केले आणि मग ते वाचण्यात आलं. मला पुष्कळशे जण म्हणायचे की तुम्ही आपला अनुभव लिहा. तर मला ते पुस्तक लिहिण्याची बी कधी हे होत नाही. मी म्हटलं आज अनुभव लिहिण्यात हा अनुभव तर मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्या पुस्तक रूपाने लिहिलेला आहे, बरोबर. महात्मा गांधीपासून प्रत्येकाने. तर हे फक्त आता आपल्या आचरणात आणायचं. बरोबर. त्याच्यामुळे एका पुस्तकाची भर घालून काही उपयोग होणार. अगदी बरोबर. आणि त्या अनुषंगाने मी ते करतो. खूप छान सरांकडून आज उत्तरं मिळाली, माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा भेटू.